मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, गुलाबी साडी या गाण्याने महाराष्ट्रात तर धुमाकूळ घातलाच. पण आता हे गाणं थेट बॉलिवूडच्या सर्वात मोठ्या ब्लॉकबस्टर मूवी मध्ये एंट्री मारतंय. हो, तुम्ही बरोबर ऐकलात. जे गाणं आपण रील्स वर स्क्रोल करताना दिवसातून 50 वेळा ऐकतोय, ते आता मोठ्या पडद्यावर बॉलिवूडच्या सिताऱ्यांना नाचवणार आहे. पण इथेच खरा ट्विस्ट आहे. बॉलिवूड मध्ये एंट्री मिळवणं सोपं नव्हतं. मग एका साध्या मराठी मुलाच्या गाण्याने हे कसं करून दाखवलं. इंडस्ट्री मधले मोठे मोठे म्युझिक डायरेक्टर्स आता टेन्शन मध्ये का आलेत सांगतो, पण त्याआधी विचार करा. जर हे गाणं बॉलिवूड मध्ये गेलं तर ओरिजिनल मराठी टच तसंच राहील की त्याचा पण कचरा होईल. लेट्स डिकोड दिस. आता लॉजिक समजून घेऊया. संजीव राठोडचं गुलाबी साडी हे फक्त एक गाणं नाहीये, तर ते एक ग्लोबल थीम बनलंय. इंस्टाग्रामवर लाखो रील्स आणि अगदी परदेशी क्रिएटर सुद्धा यावर ठेका धरतायत. बॉलिवूड नेहमी अशाच गोष्टींच्या शोधात असतं ज्या आधीच व्हायरल आहेत. याला म्हणतात लो रिस्क हाय रिटर्न स्ट्रॅटर्जी. बॉलिवूडला माहितीये की या गाण्याचं नाव ऐकूनच थिएटर मध्ये गर्दी तर होणारच. पण विचार करा, जेव्हा हे गाणं हिंदीमध्ये अडॅप्ट केलं जाईल तेव्हा काय होईल. गुलाबी साडी या मराठी गाण्यातील वाईब तीच राहील का? इथे खरी भीती आहे. बऱ्याचदा बॉलिवूड प्रादेशिक गाण्यांचे रिमेक करून त्याची ओरिजिनॅलिटी घालवून बसतं. सूत्रांच्या नुसार मेकर्स गाण्याचा गाभा बदलणार नाहीये. ते गाणं तसंच ठेवून त्यात बॉलिवूडचा तडका देणार आहेत. ही मराठी म्युझिक इंडस्ट्रीसाठी खूप मोठी गोष्ट आहे. आपली भाषा, आपली वाईब आता ग्लोबली राज करणार. तर मित्रांनो, प्रादेशिक संगीताची ही ताकद बघून अंगावर काटा येतो ना. एक्साइटमेंट तर एकदम नेक्स्ट लेवल आहे. मराठी गाणी आता महाराष्ट्रापुरती मर्यादित राहिलेली नाहीत, तर ती बॉलिवूड आणि संपूर्ण जगावर रूल करतायत. मला काय वाटतं, हे गाणं हिंदीमध्ये पण तेवढंच हिट होईल का? कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आणि हो, मराठी भाषेचा हा डंका बॉलिवूड मध्ये गाजतोय. या अभिमानास्पद गोष्टीसाठी चॅनेलला सबस्क्राईब केलंच पाहिजे. बेल आयकॉन दाबा. भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये.